नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं शर्वरीज किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत मस्त असे भोपळ्याचे धपाटे. त्याआधी मी तुम्हाला काहीतरी छान असं सांगणार आहे जे तुम्हालाही आवडेल. वर्तमानात जगायला शिका, भूतकाळात काय घडले याचा विचार करू नका आणि भविष्याची जास्त चिंता करू नका. जो क्षण तुमच्या हातात आहे तो पूर्णपणे जगा. बरोबर ना? कमेंट करून नक्की कळवा बरं का. तर आपण आता वळूया आपल्या रेसिपीकडे. आज आपण करणार आहोत मस्त असे भोपळ्याचे धपाटे. त्यासाठी मी आधी मिक्सरमध्ये मिरची, लसूण, जिरे वगैरे टाकून घेतलं आणि ते काढून घेतलं. त्यानंतर इथे एक भोपळा घेतलेला आहे, त्याचं वरचं साल काढून छान भोपळा किसून घेतला. आणि किसल्यानंतर आहे ना, भोपळा म्हणजे थोडासा पिळून घ्यायचा, कारण की त्याच्या अंगी खूप पाणी असते आणि पीठ पण आपलं म्हणजे जास्तच पातळ होऊन जातं. त्यासाठी मी घेतलेलं आहे पीठ इथं 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा तीळ टाकलेले आणि त्यानंतर वाटण टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर टाकली थोडीशी हळद. आणि तुम्ही ना म्हणजे कसं आहे ना, त्याला पाणी न टाकताच मळायचं, कारण की ना त्यात पाणी जर टाकलं ना ते अजून म्हणजे पातळ होऊन जातं. आणि मळताना त्याला म्हणजे पाण्याची अजिबात गरज पडत नाही, कारण की ते त्याच्यातच म्हणजे मिक्स होऊन जातं. उलट पीठ टाकावं लागतं आपल्याला त्याच्यामध्ये, म्हणजे एवढं पाणी असतं भोपळ्याच्या अंगी. आणि तुम्ही ज्वारीचं पीठ असलं तर टाकू शकता, माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी नाही टाकलं. आणि तुम्ही म्हणजे कापडावर थापून पण घेऊ शकता, म्हणजे असं पाणी वगैरे लावून ते पण छान लागतात. पण मी तसं काही केलं नाही, कारण की मला म्हणजे उशीर झाला होता. गडबड मी असेच केले आणि छान लाटून घेतले, छान छिद्रे पाडले त्याला आणि तव्यावर टाकून छान मस्त असं बटर किंवा तूप वगैरे लावून तुम्ही करू शकता. पण मी तेल लावूनच केले, खूप छान लागत होते. चवीला एकदम अप्रतिम रेसिपी आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीच जाऊ नका बरं का. आणि तुम्ही पण एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झालेली आहे. जय महाराष्ट्र.